पुन्हा एकदा की महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलं तरी ध्येय गाठायचं असतं. महाराष्ट्राला आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाण्याकरिता कायम कटिबद्ध असणारे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालं. सर्व मान्यवर आसनस्थ होतील. मी महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने माननीय मंत्री डॉक्टर पंकज भोयर साहेब, माननीय खासदार महोदय, माननीय सर्व लोकप्रतिनिधी, आपणा सर्वांचं बँकेच्या वतीने मी क्षिप्रा शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाला पुढे घेऊन जात असताना माणसाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तावा ज्योती म्हणे. कायम सत्याची कास धरत बँकेच्या रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी ही महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या या लोकार्पण सोहळ्याचं प्रास्ताविक करण्याकरिता मी सहर्ष आमंत्रित करते बँकेचे सन्माननीय अध्यक्ष श्री दिलीपरावजी लोखंडे साहेब आपल्याला. उपस्थितांचे सर्व मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बाबासाहेब पाटील मंत्री, सहकार मंत्री आपल्या ते आज उपलब्ध काही कारणास उपलब्ध शकले नसे, तसेच माननीय श्री पंकजजी भोयर राज्यमंत्री गृहनिर्माण, गृह, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अनिलजी बोंडे खासदार राज्यसभा सदस्य, माननीय श्री बळवंतराव वानखडे खासदार अमरावती लोकसभा, माननीय श्री रविभाऊ राणा आमदार बडनेरा विधानसभा, माननीय सौ सुलभाताई खोडके आमदार अमरावती विधानसभा, माननीय श्री उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर आमदार श्री विधानसभा, माननीय श्री प्रवीणजी तायडे आमदार अचलपूर विधानसभा, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस बँकेच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे. बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. मला बँकेच्या अगदी सुरुवातीपासूनचे दिवस आठवतात. अगदी अल्प भांडवलदार सुरुवात करून आज आपण स्वतःच्या जागेत मुख्य कार्यालय, 8 शाखा, सुमारे 760 कोटीचा व्यवसाय, 52,000 खातेदार, भागधारक, 93पेक्षा अधिक कर्मचारी वर्ग इथपर्यंत मजल मारली आहे. या सर्वांचे श्रेय बँकेचे भागधारक, खातेदार, कर्जदार यांना देताना मला आनंद होत आहे. यासोबतच 25 वर्षामध्ये संचालक म्हणून काम केलेल्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपण 5 लाख रुपये देत आहोत. याला माझा आनंद होत आहे. भविष्यात या बँकेच्या विस्तार करावयाच्या नियोजन बँकेच्या संचालक मंडळाने केलेले आहे. केवळ शाखा विस्तारावर बँक थांबणार नाही, तर उत्तम टेक्नॉलॉजी, चांगला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. रौप्य महोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने बँकेने स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. यामध्ये बँकेच्या गेल्या 25 वर्षाचा इतिहास या निमित्ताने लिहिला गेला आहे. बँकेच्या खातेदारांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. एकूणच सबका साथ सबका विकास प्रत्यक्षात घडवणारी आपली ही बँक. रौप्य महोत्सवाच्या कालावधीमध्ये आपली बँक मोठी होण्यासाठी ज्या सर्वांचे सहकार्य मिळाले आहे त्यांना मी धन्यवाद देतो व भविष्यातही असेच सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आपल्या बँकेने आज अखेर सहकार खाते व RBI यांनी दिलेल्या सर्व नियमांचे व निकषाचे पालन केलेले आहे. भविष्यातही याचे पालन केले जाईल याची ग्वाही देतो. जय सहकार खाते व RBI यांनी बँकेस केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानतो. या निमित्ताने सर्वांना पुन्हा मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय. मला मान्यवरांना सांगावंसं वाटतं की बँकेची ही वास्तू केवळ वास्तू म्हणजे दगडविटांची रचना नव्हे, तर ती 25 वर्षाच्या विश्वासाचं घर आहे. हे घर कसं उभं राहिलं बघूया याची एक छोटीशी चित्रफीत. सहकारातून समृद्धीकडे होणारी वाटचाल ही 1-2 वर्षाची नसते, तर तेथे असतो वर्षानुवर्षे जपलेला विश्वास, सहकार्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव. महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने वर्ष 2000 ते 2025 वर्षाचा हा प्रवास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता कायम सहकारी मूल्यांचा आदर केला. कारण आम्ही जाणतो
की आम्ही केवळ बँक चालवत नाही, तर आम्ही परिवाराला सोबत घेऊन चालतो. मानवी आयुष्य जगताना आपल्याला आधार हवा असतो. कधी मुलांच्या शिक्षणासाठी, कधी घर उभं करताना, कधी संकटात सापडल्यावर. अशा प्रत्येक क्षणी जर कोणी न विचारता आपल्या पाठीशी उभं राहत असेल, तर ती केवळ एक संस्था नसते, ते एक नातं असतं. ते नातं म्हणजे महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. 10 मार्च 2000 मध्ये अध्यक्ष श्री विनायकराव उपाख्य दादासाहेब कोरडे व उपाध्यक्ष श्री विनायकराव खवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे रोपटे लावले गेले. पुढे सलग 15 वर्षे अभियंता श्री राजेंद्रजी आंडे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून बँकेला डिजिटल स्वरूप देत बँक व खातेदार यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले. याच रोपट्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष आणि त्याच्या सर्व शाखांचा भला मोठा विस्तार सांभाळण्यासाठी अध्यक्ष श्री दिलीपराव लोखंडे व उपाध्यक्ष श्री प्रमोदराव कोरडे कटिबद्ध आहेत, ज्यांना तज्ञ संचालक मंडळाची मोलाची साथ मिळत आहे. आज या नात्याला 25 वर्षाची विश्वासाची आणि माणुसकीची परिपक्वता लाभली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. त्यांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि स्वावलंबनाशिवाय स्वाभिमान नाही. महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या विचारांची आर्थिक अभिव्यक्ती आहे. ही बँक फक्त पैसे सांभाळत नाही, ती माणसाचा स्वाभिमान देखील जपते. 25 वर्षांपूर्वी मोठे फलक नव्हते, भव्य इमारत नव्हती, पण काही मनात एक शांत निर्मळ स्वप्न होतं. भांडवल कमी होतं, साधनं मर्यादित होती, पण माणुसकी मात्र अमर्याद होती. आणि त्या माणुसकीतून या बँकेचे पहिले खाते उघडले गेले. तो क्षण केवळ कागदावरची सही नव्हती, तो होता विश्वासाचा हात हातात घेणं. काळ बदलत गेला, तंत्रज्ञान आलं, डिजिटल व्यवहार सुरू झाले, बँकिंगचं स्वरूपही बदललं. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, माणसाशी माणसासारखं वागणं. आधुनिक सुविधा आल्या, पण संवादातली ओढ कायम राहिली. ही बँक फक्त खात्यांपुरती मर्यादित राहिली नाही, ती समाजाचा एक भाग बनली. शिक्षणासाठी मदत, सामाजिक उपक्रम, आपत्तीच्या काळात आधार. कारण आम्ही जाणतो, सहकार म्हणजे समाजाशी बांधिलकी, सहकार म्हणजे समृद्धी. आज उभी राहिलेली ही नवीन वास्तू ही केवळ इमारत नाही, हे आहे 25 वर्षांच्या विश्वासाचं घर. इथे व्यवहार होतील, पण संकोच नाही. इथे प्रश्न असतील, पण निर्भयपणे त्याची सोडवणूक देखील असेल. आजचा हा क्षण महाराष्ट्राचे लाडके व यशस्वी मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या वास्तूचे उद्घाटन होत आहे. हा क्षण या बँकेच्या प्रामाणिक वाटचालीला मिळालेली सन्मानाची थाप आहे, शासनाची कौतुकाची मुद्रा आहे. 25 वर्षांचा हा प्रवास आकड्यांमध्ये मोजता येणार नाही, कारण तो माणसांच्या आयुष्यात जपलेला आहे. या प्रवासात आजवरच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष तसेच पदाधिकारी, सभासद, भांडवलदार, कर्जदार या सर्वांचे आश्वासक सहकार्य लाभले. बँकेला कायमच अ दर्जा मिळाला. सामान्य माणसाला आर्थिक प्रवाहात आणण्याकरिता महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, RBI आणि इतर सर्व संस्थांनी बँकेच्या वाढीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज हा वेलू गगनावर गेलाय, अगदी अवकाश ताब्यात घ्यायला. सहकारातून समृद्धी म्हणतात ना, ते हेच.
आज घडीला महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे आणि म्हणूनच कायम यशस्वी या राज्याला घेऊन जाण्याकरिता आणि आर्थिक महासत्ता करण्याकरिता कटिबद्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी आपणास सहर्ष आमंत्रित करते की बँकेच्या इमारतीचं लोकार्पण आपण रिमोटची कळ दाबून करावं. यासोबतच कोनशिलेचं अनावरण सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय आपण करावं. या बहुप्रतीक्षित आणि आनंददायी सोहळ्यात मंचावर उपस्थित माननीय मंत्री डॉक्टर पंकज भोयर, माननीय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, माननीय खासदार बळवंतजी वानखडे साहेब, सर्व आमदार महोदय आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण सगळे सहभागी होऊयात. महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या अमरावती नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपक्रमशील मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते. यानंतर बँकेच्या यशस्वी रौप्य महोत्सवाची वाटचाल म्हणजे स्मृतिगंध या स्मरणिकेचे विमोचन माननीय मुख्यमंत्री महोदय आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. महाराष्ट्रामध्ये कधी ओला दुष्काळ पडतो, कधीतरी कोरडाही पडतो. या प्रत्येक अडचणीमध्ये कायम तत्पर असते ते मुख्यमंत्री सहायता निधी. या मुख्यमंत्री सहायता निधीला आज महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीने 5 लाख रुपयाचा धनादेश आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सोपवित आहोत. मी सर्व सन्मान्य आमचे अध्यक्ष महोदय, बँकेचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळींच्या वतीने हा धनादेश माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आपण सोपवित आहोत. मी सर्व संचालक मंडळी आपणास या ठिकाणी आमंत्रित करते की आपण मंचावरती यावं. बँकेचे सर्व संचालक मंडळी, खऱ्याखुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले, भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांती सूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने पावन झालेली ही वास्तू बहुजन हिताय बहुजन रक्षणाकरिता कायम कटिबद्ध असते. महाराष्ट्र राज्याच्या तळागाळातील प्रत्येकाला विकासाकडे घेऊन जाण्याकरिता आणि राज्याला सक्षम करण्याकरिता दूरदृष्टी असणारे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालात. कारण आपण जाणता की एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकमेकांसोबत काम करणं ही प्रगती आहे आणि सर्वांना सोबत घेऊन यशाकडे वाटचाल करणं म्हणजे हे यश आहे. कारण छत्रपती शिवराय म्हणतात, बोलत चला वाचत चला आपली माणसं मोठी करा. टाळ्यांच्या जोरदार गजरात मनोगत व्यक्त करण्याकरिता मी सहर्ष आमंत्रित करते आपल्या आनंदात आवर्जून सहभागी झालेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. मी आपणास बँकेच्या वतीने संचालक मंडळींच्या वतीने सहर्ष आमंत्रित करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भारतीय समाज व्यवस्थेला ज्यांनी दिशा दिली आणि या समाज व्यवस्थेतल्या कुरीती होत्या, कुप्रथा होत्या, त्याच्या विरुद्ध संघर्ष करून ज्यांनी एक समतायुक्त समाज रचना आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला दिली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
चरणी नतमस्तक होतो. आणि आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 25 वर्षापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते विनायकराव दादा कोरडे जे राज्यमंत्री राहिले, यांनी ज्या बँकेचं रोपटं लावलं, आज सर्व संचालकांच्या मेहनतीने एक अतिशय चांगली मोठी नावाजलेली बँक म्हणून आज ही बँक 25 वर्ष पूर्ण करते आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सहकार विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयरजी, बँकेचे अध्यक्ष दिलीपरावजी लोखंडे, सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे, बळवंतरावजी वानखेडे, सन्माननीय आमदार रवी राणाजी, सुलभाताई खोडके, उमेश भाऊ यावलकर, प्रवीणजी तायडे, परिणयजी फुके, संजयजी कुटे, प्रतापदादा अडसड, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित अविनाशजी ठाकरे, राजेंद्रजी हांडे, त्याचप्रमाणे प्रमोददादा कोरडे, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 25 वर्ष पूर्ण झाले त्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. या 25 वर्षामध्ये बँकेची जी वाटचाल आहे ती अतिशय चांगली अशा प्रकारची वाटचाल आहे. मी सगळी बॅलन्स शीट बघत होतो तर कुठेही मला बोट ठेवावं अशा प्रकारची कुठलीच गोष्ट दिसली नाही. सातत्याने अदर्जा राखणे आणि या ठिकाणी जे काही नेट एनपीए आहे तो 1.77% रिस्ट्रिक्ट करणे, अशा पद्धतीनं योग्य असा कारभार 25 वर्ष केल्यामुळे आज बँक त्या ठिकाणी सातत्याने भरभराटीला येते आहे. आणि आता नुकतंच अतिशय सुंदर अशा बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दलही मी बँकेला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी केवळ समाज सुधारणा केली नाही, तर समाज सुधारणेसोबत समाजामध्ये उद्योगाबद्दल वृत्ती तयार झाली पाहिजे, समाज हा उद्योगी झाला पाहिजे, याकरता देखील त्यांनी प्रयत्न केला. ते उत्तम शेतकरी तर होतेच, पण उत्तम उद्योजक देखील होते. आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीत त्यांनी हात घातला ती प्रत्येक गोष्ट त्यांनी सफल करून दाखवली. आणि म्हणूनच त्यांचं नाव असलेली ही बँक आज अनेक लोकांना मदतीचा हात देते. कोऑपरेटिव्ह बँकेची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असते तर एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये जात असताना सामान्य माणसाला विचार पडतो की इथे माझ्यासोबत व्यवहार कसा होईल. पण सहकारी बँकेमध्ये जात असताना त्याच्या मनात विश्वास असतो की ही बँक चालवणारे कुठेतरी माझ्या ओळखीचे आहे, या बँकेत गेल्यानंतर माझं स्वागत होईल, हे आमच्यातलेच कोणीतरी आहेत. अशा पद्धतीनं एक आपुलकी, एक बांधिलकी आणि एक घरोबा हा सहकारी बँकांच्या संदर्भात असतो. आणि म्हणूनच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांची चळवळ ही मोठी झाली. आणि आज त्या चळवळीमुळे अनेक लोक लाभान्वित होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटी आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी वित्तीय संस्था असतात त्याच ठिकाणी प्रगती होते. आपण देशाचा प्रगत भाग बघा, जगाचा प्रगत भाग बघा, प्रगतीचा सरळ संबंध हा वित्तीय संस्थांशी आहे. जेवढ्या मोठ्या
आणि जेवढ्या महत्त्वाच्या वित्तीय संस्था तुमच्याकडे असतात तेवढी तुमची प्रगती होते. कारण शेवटी प्रगती करता वित्त मिळणं हे महत्त्वाचं असतं. आणि आज या बँकेमुळे अनेक लोकांना छोटे मोठे त्या ठिकाणी कर्ज मिळाल्यामुळे ती मंडळी आपल्या पायावर उभी राहू शकली, 4 चांगल्या गोष्टी करू शकली, आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मदत करू शकली. आपण विचार करा, जर बँक नसती तर यातल्या अनेक लोकांना सावकाराकडे जावं लागलं असतं आणि सावकाराच्या पाशामध्ये अडकून त्या ठिकाणी कदाचित अडचणीत ते लोक आले असते. आणि म्हणून एक बँक, एक वित्तीय संस्था ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक मोठं आर्थिक अभिसरण करत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या ज्या संचालकांनी, ज्या ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये उत्तम काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला शुभेच्छा देताना मी आपल्याला एवढंच सांगतो, संस्थेकरता 25 वर्ष हा एक जरी टप्पा असला तरी 25 वर्ष म्हणजे तुम्ही आता नुकतेच तारुण्यात आला, त्यामुळे आता खूप मोठी भरारी संस्थेला घ्यायची आहे. संस्थेने आता मोठी स्वप्न बघावीत, मोठा विस्तार करावा, अधिक चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचं अडॉप्शन आपण करू शकू असा प्रयत्न करावा. नवीन वित्तीय किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्याची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करण्याकरता आपण फ्युचर रेडी कसे राहू असा विचार आपण करावा. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की ज्यावेळी या बँकेचे 50 वर्ष पूर्ण होतील त्याही वेळी आपण सगळे त्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमात या बँकेला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.